मास्टर शेफ तन्मय आता बनवत आहेत ढवळाढवळी. ढवळाढवळी. व्हॉट इज ढवळाढवळी? एक कस्टमर कोल्हापूरवरनं आले. ती क्वालिटी मेंटेन करतो ती पण होणार नाही, वेस्टेज वाढेल आणि फक्त लॉस बेअर करावं लागेल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 26 मध्ये. 26 डे आणि आपला वीक एंड आहे, कारण का आमचं उद्या असते वेनसडे म्हणजे आमची सुट्टी. दिवसाची सुरुवात तर आता झालेली आहे कधीच, आणि आता ऑलमोस्ट वाजायला आलाय 1 आणि ब्लॉग स्टार्ट करायचाच राहिला, कारण का मी पण थोडं लेट आलो. परत सामान घ्यायला गेलो, मग परत हिच्या घरी गेलो, माझ्या घरी गेलो, मग छत्री लावली, मग ऑर्डर चालू झाला. त्याच्यानंतर माझे काही फ्रेंड्स आलेले, त्यांच्याशी बोलत होतो. मग त्या सर्व गडबडीमध्ये ब्लॉग स्टार्ट करायचंच राहिलं. अजून काहीच व्हिडिओज नाही काढलेत, पण ऑर्डर्स तर ऑलमोस्ट चालू झाल्यात. बरेच झाल्यात. माझ्या ह्याच्या आधी पण ऑर्डर्स होत्या, आता पण पेरी पेरी पास्ताचे आले. सो बघू आता. कालचं जसं तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं, आम्हाला प्रमोशन्स वगैरे भेटलेत. सो अजून काय पुढे भेटतंय, अजून कोणाचे अजून आम्ही प्रमोशन करतोय, कुठल्या ब्रँडचा मोठा भेटणार आहे का नाही लाईफमध्ये पुढे, डोंट नो. जे पण असेल तर ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. आता बघूया. आजच्या दिवसाची सुरुवात तर झालेली आहे. आता पुढचं दुपार आता ऑलमोस्ट 1 तासानंतरला आपलं शॉप बंद होईल 2 वाजता. तर पेरी पेरी पास्ताची ऑर्डर आहे, ती रेडी करेल आणि प्लॅनिंग करतोय आम्ही CCTV बसवून घ्यायचा. तो आता बघू. त्यालाच कॉन्टॅक्ट केलेला, कारण का काय होतं की बऱ्याच वेळा आम्ही नसतो, दृष्टी सुद्धा एकटी असते. सो त्या टायमाला इकडे CCTV असणं पण गरजेचं आहे, कारण की ॲज अ गर्ल तिची सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. आम्ही दोघं असतो तर काय वाटत नाही, पण बऱ्याच वेळा सकाळी एकटी असते, कारण का रात्री पण आम्ही जर मग काय कामासाठी बाहेर गेलो तर त्या रिझनमुळे CCTV बसवायचं आहे. ॲक्च्युली बसवायचं खूप आधीपासून होतं, पण आज उद्या ते सगळं ढकलत राहिलं, त्यामुळे झालं नाही. बट आता फायनली आता बसवू आपण. या 1-2 दिवसामध्ये ट्राय करते बसवायचं. आणि त्याचसोबत उद्याचा दिवस पण आपल्यासाठी स्पेशल आहे. आता तो का आहे, कसा आहे, ते उद्याचा ब्लॉग म्हणजे तर नक्कीच पाहायला भेटेल. सो तो उद्याचा ब्लॉग सुद्धा मिस करू नका, कारण का थोडं काहीतरी वेगळं आहे आणि फर्स्ट टाइम आहे एवढ्या वर्षामध्ये. सो बघू ते नीट होतं आहे का नाही. म्हणजे त्याच्या आधी पण आम्हाला केलं आहे तसं, बट थोडंसं चेंजेस आहे. सांगतो तुम्हाला काय आणि काय नाही. सो उद्याचा ब्लॉग सुद्धा नक्का मिस करू नये. आज सुद्धा बघू. आता कालचे चांगले मुवमेंट्स आले, तर आज संध्याकाळी काय भेटतंय, आमचा विकेंड कसा जातोय. तुमचा विकेंड तर आमच्यामुळे खास होतोच, कारण का तुम्ही सर्व येता इकडे खायला प्यायला मजा करता. पण आमचा विकेंड कसा जातोय तो आमचा वीक ऑफचा एक बोलतात ना, आमच्यासाठी एक बूस्ट असतो, की जर चांगला गेला तर आम्हाला पण मजा येते. आरामात उठतो, एन्जॉय करतो, फॅमिली सोबतचा टाइम कुठेतरी बाहेर खायला जातो. सो उद्याचा दिवस कसा जातो ते पण बघूया, आणि आजचा दिवस कसा जातो ते पण बघूया. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं, लेट ब्लॉग चालू केलाय, बट जस्ट एक मुमेंट असा आलाय की एक कस्टमर कोल्हापूरवरनं आले. डायरेक्ट कोल्हापूरवरनं आपल्या शॉपकडे नाही आले, बट त्यांचे 1 वर्षापासूनची इच्छा होती की त्यांना यायचं आहे आपल्याकडे. ते ब्लॉग्स बघत होते. स्वतःचं पण ते बोलतात की छोटंसं काहीतरी चाट भंडार करून आहे तिकडे. सो त्यांची पण इच्छा आहे की आपल्याशी एकदा बोलून अजून थोडं एक्सपांड करायचं त्यांचं. आणि मेन त्यांना टेस्ट करायचं होतं कसं आहे. त्यांचे भाऊ वगैरे बहुतेक आहेत, ते आधी खाऊन गेले. सो त्यांनी पण सजेस्ट केलं की व्हाईट सॉस खावा, आणि कोल्ड कॉफी थोडी घेतली आहे त्यांनी आता. सो लेट सी त्यांना आवडतं आहे का व्हाईट सॉस. आपला कोल्हापूरचे कस्टमर्स आहेत, सो आपण त्यांच्याकडनं पण नक्कीच रिव्ह्यू घेऊ की त्यांना कसं वाटलं, काय वाटलं. आणि लेट सी त्यांचं काय कन्व्हर्सेशन होतं आहे, काय त्यांना आमच्याशी बोलायचं आहे. जे पण असेल ब्लॉगमध्ये नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन. 2 वाजायला आलेत, आणि आमचे जे बोललेलो तुम्हाला कोल्हापूरवरनं कस्टमर आलेले, त्यांनी व्हाईट सॉस कोल्ड कॉफी ट्राय केली आणि खूप आवडली त्यांना. आता नेक्स्ट ते आता 2-3 दिवस आहे तिथे, ते परत तंदूर पास्ता पण ट्राय करणार आहे, म्हणून आपण रिव्ह्यू नाही घेतला. जेव्हा पण ते तंदूर पास्ता ट्राय करायला येतील तेव्हा नक्कीच आपण रिव्ह्यू घेऊ आणि एकदा विचारू. इव्हन त्यांनी पण बऱ्याच वेळा आमच्याशी गप्पा मारल्या बिझनेस रिलेटेड. एक चांगलं पण वाटतं की कोणतरी आपल्याला त्या काबिल समजतं की आपल्या गायडन्सनी त्यांना काहीतरी चेंजेस भेटतील. आणि मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या सुद्धा त्यांना, त्यांना पण ते समजल्या गोष्टी की या मिस्टेक्स नाही केल्या पाहिजे. सो असं एक होतं दुपारचा टाईम, आणि आता ऑलमोस्ट 2 वाजायला आलेत. आता निघायचा टायमिंग होता, पण मॅडमला आमच्या मंचाव मॅगी खायची क्रेविंग्स झाली. आणि सिरियसली ती मंचाव मॅगी बनवताना ना मला पण खूप क्रेविंग्स होतं, कारण का मला तो फ्रेग्रन्स आला ना की मी असं राहतच नाही, मला खावंसंच वाटतं. त्या दिवशी पण मी घरी जेवलो नाही, तर मी इकडे मंचाव मॅगीच बनवलेली आणि तीच खाल्ली. मंचाव मॅगीचा क्रेज खतरनाक. आता प्रणाली पण तिच्यासाठी तीच मंचाव मॅगीच बनवते. नव्हते ना, प्रणाली पण आता तिच्यासाठी मंचाव मॅगीच बनवते, आणि ती आता घरी जाऊन दुपारी जेवणाच्या टायमाला खाणार आहे.
आणि आता ते बनवतानाच आम्ही शटर वगैरे मी खाली घेतला, निघायचंच पूर्ण आमच्या तयारीत होतं. आणि सेम टायमाला ऑर्डर आली आपल्याला व्हाईट सॉस पास्ता आणि ब्राउनी कोल्ड कॉफी डीप. तो आता ती बनवतो. आणि सॉरी, ब्राउनी डीप हॉट चॉकलेट डीप, सॉरी आय मिस्टेक. तर ब्राउनी डीपची ऑर्डर आहे. सो ते झालं की मग आपण घरी जाऊ आणि मग संध्याकाळी येऊ. आणि रात्री इन डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो की माझा आणि ते जे कोल्हापूरवरनं आले त्यांच्यात एक्झॅक्टली काय कन्व्हर्सेशन झालं, त्याच्यातनं काय आम्हाला शिकायला भेटलंय, काय त्यांना शिकायला भेटलंय, पण ते तुम्हाला सांगतो आम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच. बोल ना. युट्यूबवर टाकू नको हा म्हणजे देताना व्हिडिओ काढू नको युट्यूबवर हा टाकू नको. चालेल ना. हा सो असं आहे. असे बरेच कस्टमर येतात, त्यांना भीती वाटते की व्हिडिओज वगैरे टाकले तर मग परत. आणि मेन म्हणजे यासाठी बरेच जण येतात की 90% कस्टमर्स म्हणजे जी मुलं आहेत, कॉलेज स्टुडंट्स आहेत किंवा दुसरे पण आहेत, सगळ्यांचे फॅमिली मेंबर्स आमचे व्हिडिओज बघतात. म्हणजे ते येऊन सांगतात ना की बोलतात अरे आमच्या घरचे एवढ्या आवडीने तुमचा व्हिडिओ बघतात, ते बसतात संध्याकाळी जेव्हा पण तुम्ही पोस्ट करता किंवा कोणाची मम्मी रात्री बघत असते तर बोलतात कंपल्सरी डेली त्यांची तुमचा व्हिडिओ त्यांच्या बघणार. इव्हन जर स्पीडमध्ये नाही आला तर सर्च करून बघतील, बघतील. आणि मग बोलतात की मग आम्हाला बोलतात हा गेलेलात तुम्ही. मग काही जण ॲज अ कपल येतात, काही जण ॲज अ फ्रेंड्स येतात, काही जण असतात सांगून आलेले. मग ते लोक म्हणून आम्हाला सांगतात की प्लीज व्हिडिओ नका टाकून असं तसं. आणि जेन्युअनली ज्यांना पण व्हिडिओमध्ये नसतं यायचं त्यांनी बिनधास्त सांगा येऊन, असं काय नाही. अनकम्फर्टेबल फील होत असेल तर आम्ही व्हिडिओ पण नाही काढणार. आता बरेच जण आमच्याकडे व्हिडिओज बघूनच येतात. सो आम्ही प्रत्येक जो पण कस्टमर होतो सगळ्यांचे व्हिडिओज काढतो. पण सेम टायमाला जर तुम्ही सांगितलं की व्हिडिओ नका काढू, आपण नाही काढणार. असं काय कंपल्सरी नाही. आमच्याकडे खायला आल्यात तर व्हिडिओ काढणारच तुमचा, कोणाला फोर्स नाही आहे. पण ज्यांना आवडतं त्यांचं आम्ही पर्सनली त्यांना विचारतो की चालेल का व्हिडिओ, आणि त्यांचा काढतो. तुम्हाला जर कोणाला नसेल आवडत तर तेव्हा तुम्ही येऊन सांगितलं की नको काढूस, तरी पण आपण नाही काढणार. तर जसं यांनी सांगितलं सो आपल्याला माहिती आहे की नाही काढणार. तर काय काय जण तर बाबा मी फेस केलं तसे बरेच जण, काय काय जण व्हिडिओमध्ये पण नसतात, बॅकग्राऊंडला खात वगैरे असतात आणि त्यांनी कधी सांगितलेलं पण नसतं. ते पण कधी कधी ॲरोगंटली कमेंट मेसेज डिसेज करतात म्हणजे आत्ताच्या आत्ता डिलीट करा असं तसं. माझं झालं आहे बऱ्याच वेळा. मी पण त्यांना पोलाइटलीच आम्ही समजवलं आहे की बाबा नीट बोला, व्हिडिओ डिलीट करणार. मला व्हिडिओमधून काय एवढं काय पैसे बिसे येत नाही. मी तर आमची कन्सिस्टन्सी राहावी, मार्केटिंग बेसमुळे आपण व्हिडिओ करतो आणि बरेच कस्टमर्सला आवडतं व्हिडिओजमध्ये यायला म्हणून हे करतो. जसं बऱ्याच वेळा नाही झाल्या, फक्त 2-3 वेळाच झाल्या. आता 2-3 वेळामध्ये 2 मुलीच होत्या आणि त्यांना मी माझ्या भाषेत समजवलं, जेवढं चांगल्यापणे समजवता आलं. आणि त्या समजल्या सुद्धा. कारण का कोणी इकडे फोर्सफुली व्हिडिओ काढत नसतं. प्रत्येकाचं आजचं लिटरली आमचा बघून बऱ्याच बिझनेस ओनर्सनी सेम कंटेंट असा फॉलो करायला चालू केलंय. काहीतरी आहे त्याच्यामध्ये म्हणून. त्याच्या आधीच हा, आणि ऑर्डर जेव्हा देताना तुम्ही याल ना की बाबा असं आहे नका चालू. ऑर्डर देतानाच व्हिडिओ काढतो. हा, मोस्ट ऑफ काही जण पेमेंट देताना पण पुढे येताना विचार करतात जाऊ काय, जर व्हिडिओज वगैरे काढला तर. असा एक मोमेंट असतो. त्याच्या आधीच. हा, काही जर इतर लेडीमध्ये आलेली ऐका ना माझा व्हिडिओ नका काढू. लोक कोण आहे तुम्ही? नाही मला ऑर्डर द्यायचं नाही. हा, ऑर्डर द्या ना, चला तुमचं ऑर्डर करा. हसायला येते कधी कधी. एक फनी मुवमेंट असतात, कधी चांगले असतात, पण मजा येते. एक रोज नवीन कोण ना कोण भेटतं आणि रोज नवीन नवीन शिकायला भेटतं, रोज नवीन एक्सपिरियन्स असतो. लेट्स सी आता आजचा एक्सपिरियन्स काय आहे, पुढे जे पण आहे. हां, जो कोल्हापूरचा एक्सपिरियन्स आहे तो तर शेअर करेलच मी संध्याकाळी तुमच्याशी. सो व्हिडिओ रात्री नक्की ऐका, बघा. त्यातनं तुम्हाला सुद्धा काही ना काही नक्कीच शिकायला भेटेल. ट्राय करा. बरोबर झालं तरी पण मला असं होतं की चालेल. मास्टर शेफ तन्मय आता बनवत आहेत ढवळाढवळी. ढवळाढवळी. व्हॉट इज ढवळाढवळी? फक्त ढवळतो, बाकी आम्ही करतो. एकदा चाटून बघाच. आम्ही बनवलंय तर आम्ही तुम्ही करता. यांना सांगितलं कोणी पास्ता बिस्ता चालू करा, मी म्हणून मी. यांनी चालू केलं तरी, नाही तर केलं पण नसतं. मेरे वजह से. पण ढवळ. तर जाऊ दे आता, जास्त बोलत नाही. तुम्ही या नक्की माझ्या हाताचा पास्ता ट्राय करा. आता बघा वाजलेत किती
6:50 आणि बाहेर सीन बघा, बाहेर एक पण कस्टमर नाही आहे. आता 15-20 मिनटं आधी होते पण आता एकदम शांत झालं आहे. आता म्हणून प्रणाली पण टाईम झाला आहे सो बत्ती करून घेते. नाहीतर कधी कधी या टायमाला आम्हाला टाईमच नाही भेटत की बत्ती पण करायची, पण टाईम काढून करतो कसं पण. आणि आता बघा असा मुमेंट जेव्हा येतो ना तेव्हा कधी कधी हा विषय होतो की लगेच नंतर रश वाढतो. सो आता भीती तीच आहे की डायरेक्ट येतील काय येतील माहीत नाही. वाईट जे पण असेल ते तुम्हाला दाखवूच, धाड पडते वाईट डायरेक्ट सगळे एकत्र येतात 4-5 जण. आता लेट्स सी, हा व्ह्यू आहे. जर नंतर रश वाढला नाही वाढला जे पण असेल ब्लॉगमध्ये सांगेल की आजचा दिवस शांतच जातं. तोपर्यंत गाणी ऐकत बसायची, टाईमपास करायचा आहे थोडा. असं मी तुम्हाला बोललेलो मध्ये शांती आणि मग हे अचानक भयानक सगळे एकत्र तसंच झालं. क्या बोलते बनू हमारे यहाँ ऐसे ही होता है. लेट्स सी, आत्ताशी 7:11 झाले, बघूया पुढे काय होतंय अजून. आपल्या विकेंडचा एंड झालेला आहे तो म्हणजे ट्यूसडे आपला विकेंड यासाठी की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जसं आपलं वेनसडेला सुट्टी असते, एक दिवस आमच्यासाठी जगतो तो उद्याचा दिवस आहे. आणि आजच्या दिवसाबद्दल सांगायचं झालं तर दुपारी जसं मी सांगितलं कोल्हापूरवरनं आपल्याकडे कस्टमर आलेले. तर स्टार्टिंगला त्यांचा भाऊ, आय थिंक भाऊच होता ना, भाऊ आलेला. तो आमच्याकडे बेसिकली येतो, त्याच्या आधी पण तो आलेला व्हाईट सॉस पास्ता वगैरे ट्राय केलेला. सो बहिणीला त्याने सांगितलं, बहिणी पण बोलली मी पण त्यांचे व्हिडिओज बघते, तर मला पण खूप यायची इच्छा आहे. सो आता ती 3-4 दिवसासाठी मुंबईला आली, तर सगळ्यात पहिलं ते आता इकडे आली, आपल्या टिफिन पॉईंटला भेट दिली. त्यांनी पण व्हाईट सॉस पास्ता आणि कोल्ड कॉफी ट्राय केलेली, खूप आवडली त्यांना. मग आमच्याशी बऱ्याच वेळ गप्पा झाल्या. गप्पा या रिलेटेड झाल्या की ते पण आता बरेच गोष्टी त्यांनी चालू केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचा चाट भंडार जसं पाणीपुरी, शेवपुरी आणि असतं तसं त्यांनी चालू केलं. बट तो सगळा जो पण पार्ट आहे तो इव्हिनिंगला ते लोक चालवतात. सो बेसिकली त्यांना आता असं हवं आहे की जे मॉर्निंगला पण चालू करू शकतो. सो हल्ली असं झालंय की जेव्हापासून आम्ही टिपी मॅगी पॉईंट चालू केलाय तेव्हापासून सर्वांनाच असं वाटतंय की फक्त मॅगी आणि पास्ताचा बेसच आता करायचं आहे. म्हणून प्रत्येकाच्या मेन्यूमध्ये मोस्ट ऑफ जे चालू करतात ॲज अ कॅफे स्टाईल, तर प्रत्येकाच्या मेन्यूमध्ये ते 2 गोष्टी तरी आपल्याला दिसतात. सो तसं एक सीन होता, म्हणून त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला इनडायरेक्टली की त्यांनी मॅगी ऑलरेडी चालू केली. त्याच्यामध्ये प्लेन मॅगी, डबल मसाला मॅगी आणि मला वाटतं ठेचा मॅगी, ठेचा मॅगी नाही काहीतरी बोलली कुठला तरी त्यांचा भाजी मसाला वापरून, खरडा वापरून तसं त्यांनी चालू केलं. तडका खडका जे पण आहे तेच चालू केलंय. तर असा एक सीन होता. म्हणजे आम्हाला असं वाटतं की कॉन्फिडंट आलाय प्रत्येकाच्या माइंडमध्ये की पास्ता मॅगी आपण छोट्या आउटलेट पासून चालू करू शकतो. तर बेसिकली खूप असे सिलेक्टेड शॉप्स असतील ज्यांच्याकडे पहिला भेटत असेल पास्ता, भेटत असतील मॅगी. मोस्ट ऑफ सगळे लोणावळा साईडला वगैरे किंवा तिकडे पण थंड हवेच्या ठिकाणांकडेच मॅगीचा कन्सेप्ट होता. मुंबईमध्ये असेल कुठे मला आयडिया नाही आहे, मी गेलो नाही आहे. बट जेवढा आम्ही यामध्ये व्हरायटीज आणण्याचा प्रयत्न केला, जेवढा आम्ही मॅगीला घेऊनच स्टार्टअप केलंय तसं तरी कोणी केलं नव्हतं. सो तो एक आमच्यासाठी वेगळा पॉईंट होता. आज सुद्धा 1-2 जणांना मी भेटलो नाही यातला शॉपला, त्यांनी पण सांगितलं की तुम्ही जो आता तिथे बेस बनवला ना तो वेगळ्या लेवलला आहे, तो नाही अजून कोणी बनवला आणि तुम्ही ते खूप स्मूथली केलं, खूप चांगलं केलं. असं एक वर्ड असं ऐकलं की बरं वाटतं. त्यामध्ये पण त्यांनी बऱ्याच गोष्टी आमच्याकडनं पण गायडन्स त्याने विचारल्या की जास्त मेन्यू करू काय आणि करू का. मी प्रत्येकाला सांगतो जे तुम्ही स्टार्टअप केलंय त्याला स्टिक राहा आणि पुढे जावा. काय होतं की जेव्हा माणूस आज जे करतोय तो करतोय हे करतोय करून सगळंच ऍड करायला लागेल ना, त्याला धंदा नाही होऊ शकत. तुमचा जे पण बेसिक प्रोडक्ट आहे, आता जसं माझा मॅगी आणि पास्ता आहे, रोज मला येऊन कोण ना कोण सांगतं की फ्रेंच फ्राईज चालू कर किंवा मोमोज चालू कर, कोण बोलतं बर्गर चालू कर. प्रत्येक प्रोडक्ट जर मी पकडून चालू करत बसलो तर मी पागल होईल, माझा धंदा काहीच होणार नाही. माझा फोकस आणि माझा जी क्वालिटी मेंटेन करतोय ती पण होणार नाही, वेस्टेज वाढेल आणि फक्त लॉस बेअर करावं लागेल. सो पर्सनली सजेस्ट आहे सगळ्यांना की ह्याचा यामध्ये धंदा होता म्हणून आपण तो टाकावा, त्याला काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा तुमचं जे बेस्ट आहे ते करा. जसं मी पण जर समज मला जर त्यांनी चाट भंडारा बद्दलच विचारलं असतं तर मी त्यांना सजेस्ट केलं असतं की तुमचा जो तडका आहे तो त्याच्यामध्ये उतरवा, त्याच्यामध्ये शिवपुरीमध्ये द्या, म्हणजे तुमचा ब्रँड बनेल. आता काय होणार की मिक्स मॅच होणार. आता आपण कोणाला सांगू नाही शकत की तुम्ही मॅगी ॲड नका करून, पास्ता ॲड नका करून. मग असं होणार की हा यांच्या म्हणून सांगताय. बट तुमचा जो कन्सेप्टच नसेल, जर कोणी फ्रँकी पासून सुरुवात केली असेल तर त्यांनी फ्रँकीचा बेस बनवा की त्याचा ब्रँड तिकडे बनेल.
मॅकडॉनल्ड्सने पण स्टार्टिंगला विचार केला असता की भाई यार, कोणतरी त्याच्या समोर मॅगी विकते तर आपण पण मॅगीच विकूया आणि ते ऍड करूया, तर त्याला अर्थ नाही असं. मॅगी वगैरे त्या लेवलला नसते. त्यांनी त्यांचा बर्गरचा कन्सेप्टच ठेवला, त्याच्यामध्येच व्हरायटी आणल्या. हळूहळू कोक विक, त्याच्यानंतर आता आईस्क्रीम बिस्क्रीम असं हळूहळू सगळे ऍड करत गेले. पण कोणतरी त्यांचा तेव्हा कोणतरी कॉम्पिटिटर असता आणि त्यांनी पण तेच विचार केला असतं तर नसतं झालं. आज प्रत्येक जण येऊन बऱ्याच गोष्टी ऍड करायला सांगतो, म्हणून प्रत्येकाचं ऐकून तेच केलं पाहिजे असं नाही. ज्याच्यात आम्ही कम्फर्टेबल आहोत, ज्याच्यात धंदा चांगला चाललाय, ज्याच्यात आपण वेस्टेज मॅनेज करू शकतो, त्या गोष्टींकडे मला असं वाटतं जास्त फोकस केला पाहिजे. आणि प्रत्येकाने त्यांच्या धंद्यामध्ये हे करा, नाहीतर याचं त्याचं बघून करायला जाल तर कुठेतरी लॉस आणि कुठेतरी अपयश येईल आणि ते तुम्हाला पसणार नाही. तुम्ही मग नाव ठेवणार की हा मीच केलं तीच केलं, याचं झालं तर माझा का नाही, आणि स्वतःलाच 10 क्वेश्चन करणार. त्यापेक्षा जे पण चालू केलंय, वडापावचं जरी चालू केलंय किंवा फ्रँकीचं केलंय, शोरमाचं केलंय, जे केलंय त्याच्यामध्ये बेस्ट द्या आणि ते वर आणा आणि पुढे जावा. बाकी जसं दिसतंय की तुम्हाला जिथे मॅगीला कोण विचारणार नव्हतं तिकडे आज विचारायला लागले. सो तुमची क्रिएटिव्हिटी काहीतरी दिसू दे, मग ती कुठल्याही क्षेत्रात असू दे, नाही तर कुठलाही फूड तुम्ही जो पण लॉन्च केला त्याच्यामध्ये असू दे, पण त्याच्यामध्ये जे पण आहे की तुमचं माइंडसेट असू दे की ह्याच्यामध्ये मी काय करू शकतो, अजून काय वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो, सो बेटर जाईल. सो त्याच्यानंतरला एक सांगायचं झालं तर आजच आपण CCTV बसवलाय. CCTV बसवायचं रिझन मेन हेच आहे की त्यामध्ये असं होतं की आता असं झालंय की दृष्टी आमच्या आधी येते, बऱ्याच वेळा आमच्या नंतर जाते. सो त्यामध्ये असं होतं आता इकडच्या पॅचमध्ये माणसं तेवढे चांगले येत नाही. बरेच जण स्मोक करायला येतात, कधी समज कोण ड्रिंक करायला येतात, तर बऱ्याच वेळा आम्ही एकटे असतो. आम्हाला पण माहिती पाहिजे की बाबा इकडे आपल्या शॉपच्या ॲब्सन्समध्ये काय प्रॉब्लेम्स नको फेस करायला. इव्हन बऱ्याच टायमापासून आम्हाला पण माहिती नाही पडत की कधी आम्ही काय होतंय की आता समजा प्रणाली पण एकटे आहे, बऱ्याच वेळा मी पण नसतो, हीच असते. सो त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला बेटर राहणं गरजेचं आहे. सो ते एक रिझन होतं की आपल्याला, आणि पुढे पण जाऊन आपल्याला CCTV बसवणं होतं. पहिल्यापासूनच लावायचं होतं. हा. तेव्हापासून मी एकटी असायची. पण आपण आज करू उद्या करू ते ढकलत राहिलो. आणि इव्हन ही पण गोष्ट की बऱ्याच वेळा रात्री पण असा प्रॉब्लेम येतो, आमचं काम कधीच संपलेलं असतं बट पोलीसवाले आर्ग्युमेंट करत असतात, नाही तुमची ऑर्डर चालू आहे, हे आहे, आम्हाला नका शिकवू, हे ते बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. मग कसं होतं की माझ्याकडे CCTV प्रूफ असेल तर मी ते पण शो करू शकतो की कधी माझा लास्ट कस्टमर आलाय, कधी गेलाय. एवढं काय कोण त्यांच्यासाठी मी शो नाही करत बसणार, पण जास्त आर्ग्युमेंट झाले तर आपल्याकडे एक प्रूफ राहावा म्हणून ते एक रिझन आहे. कारण का बऱ्याच वेळा झालंय 11 11:30 आम्हाला, आता 11 वाजलेत आणि आता क्लिनिंग थोडी बाकी आहे, दिवशी तिथं करते काम. त्या टायमाला पण 11:15 11:30 पण पोलिसांना आर्ग्युमेंट करतात की अरे अजून का नाही बंद केलंय. आम्ही सांगतो बाबा 10लाच बंद झालंय, बट त्याच्यानंतर क्लिनिंग असते, हिशोब करायचा असतो. जसं आता ब्लॉक चालू आहे तर ब्लॉक करायचे, स्टॉक चेक करायचे. ब्लॉकच्या साईडला जरी ठेवला ना तरी पण बरीच काम आहे, स्टॉक चेकिंग डेली करावी लागते, हिसाब करायचा आहे, काय अजून लागणार आहे का, उद्याचं प्लॅनिंग आहे किंवा क्लिनिंग आहे, अशा सगळ्या गोष्टीसाठी. आणि आपलं प्रोडक्ट मिल्क आणि शुगर बेसवर असल्यामुळे आपल्याला डीप क्लिनिंग डेली करावी लागते. लादी असू दे, हा पूर्ण पोर्शन असू दे, पूर्ण काउंटर असू दे, फ्रीज एरिया असू दे, सगळा डेली क्लीन करावा लागतो. तसं या सगळ्यामध्ये आम्हाला 1-1.5 तास जातो. आता हे सगळं आम्ही त्यांना एवढा मोठा एक्सप्लेन नाही करू शकत. माझा 3-4 वेळा खूप जास्त झाला बोलणं माझ्यामध्ये की काच केलं, हेच केलं, आत्ताच बंद कर, हेच जा घरी, असं. मग त्याच्यामुळे आपण सेफर साईड जर आपण हक्काने बोललो बाबा मी कॉन्फिडेंटली 10च्या नंतर माझ्या फुटेज दाखवतो की माझं लास्ट ऑर्डर मी कधी घेतली आहे, काय घेतलंय काय नाही, असं त्या रिझनमुळे पण हा एक होतं. 5-6 रिझन होते आमचे CCTV बसवायचे, बट हे आज उद्या मध्ये कधी झालंच नाही. शेवटी मी काल आमचं सकाळी बोलणं झालेलं, तर मग मी माझं तिकडे मी आधी काम करायचो, तिकडचे जे CCTVचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना कॉल केला, बोललो आजच्या जर येत असाल तर या, मी लगेच पैसे घेतो. आता ते घाटकोपरला आलेले, सो त्यांनी कॉल केला की त्यांना आजच येतो, मग लगेच आले आणि फटकन मग आपण बसवून घेतलं. सो असा एक CCTVचा सीन होता. आता उद्या वेडनेसडे आहे, तर उद्या जसं मी 2-3 दिवस सांगतोय की काहीतरी थोडं वेगळं, तर वेगळं असं आहे की आम्हाला एक ऑर्डर भेटली आहे. आता ती ऑर्डर थोडी आमच्यासाठी वेगळी आहे, कारण का ती सेम ऑर्डर कधीच आम्ही घेतली नव्हती याच्याआधी, आणि एवढी मोठी तर नव्हतीच घेतली. एवढी मोठी म्हणजे एवढी मोठी नाहीये, पण ज्या गोष्टीची ऑर्डर आहे ती ऑर्डर तेवढी बनवणं म्हणजे खूप वेगळा विषय आहे. नॉर्मल आम्ही मॅगीची ऑर्डर दिली आहेत, मला वाटतं 10, 15, 20, 25 असे ऑर्डर दिले आहेत, पण पास्ताची ऑर्डर नाही दिली. पास्ताचीच ऑर्डर आहे, पण ती नाही दिली आम्ही. आणि ती किती आहे काय आहे, कोणीही ऑर्डर दिली आहे, कधी डिलिव्हरी करायची आहे, आणि आम्ही ऑर्डर घ्यायचं रिझन काय,
जे पण आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगू, कारण का आजच सांगितलं तर मजा नाही येणार. पण एक बोलतात ना की आम्हाला करायचं होतं ती गोष्ट आणि समोरून ऑपॉर्च्युनिटी आली आणि ती पास्त्यासाठीच आली. सो ती कुठला पास्ता आहे, किती क्वांटिटी आहे, कुठे डिलिव्हरी करणार आहे, त्या डिलिव्हरी मागचं रिझन काय आणि आम्ही ती ऑर्डर का ऍक्सेप्ट केली, आता ही ऑर्डर खरंच नीट कम्प्लीट करू शकतो का. आय थिंक हा व्हिडिओ पोस्ट व्हायच्या आधी आमची ऑर्डर कम्प्लीट सुद्धा झालेली असेल, कारण का हा व्हिडिओ माझा 9 वाजता पोस्ट होतो आणि ऑर्डर आम्हाला काल त्याच्या आधीच द्यायची आहे. सो तुम्ही तो ब्लॉग तुम्हाला त्याच्या नेक्स्ट डेला बघायला भेटेल आणि आमच्या शॉर्ट ब्लॉगमध्ये सुद्धा दिसेलच काय केलंय काय नाही. बट इन डिटेल तुम्हाला याच ब्लॉगमध्ये समजेल. शॉर्ट ब्लॉगमध्ये आता आम्ही सिम्पल जो डे मधल्या जो काही मुवमेंट्स आहेत ते शेअर करणार आहेत, बट इन डिटेल सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचं, समजून घ्यायचं तर फुल ब्लॉग नक्की चेक करा. थोडे दिवसातले 10-15 मिनिटं द्या. नक्कीच यातून काय ना काय शिकायला भेटेल. कुठले तरी पॉईंट्स तुमचे क्लिअर होतील. तुमचे पण काही वेगळे पॉईंट्स असतील तर नक्की DM करा. त्याच्यावरती पण मी जसं जमेल ब्लॉगमध्ये आमचं बोलतच जाऊ. सो बघूया आता उद्याची ऑर्डर्स आपली कंप्लीट होते का, ती कशी होते, त्या ज्यांना देणार आहे त्यांना आवडते का, त्यानंतर ऑर्डर नंतर आपल्याला काय रिस्पॉन्स पुढे भेटणार आहे, काय आहे काय नाहीये डोंट नो. पण जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्की सांगू. आणि अजून पण छोटासा प्लॅन आहे उद्याचा, तो काय आहे ते बघू. जर आमचं ऑर्डरचं फायनल झालं की त्याच्यानंतरला ते करायचं, त्याच्या आधी नाही होऊ शकत, त्याच्यानंतरच प्लॅनिंग आहे. तो बघू आता उद्याचा दिवस कसा जातोय काय जातो, जे पण असं ब्लॉगमध्ये तर नक्की पाहायला भेटेल. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.